आणि याच दरम्यान आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी ती म्हणजे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची ही आजची पहिली बैठक आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे या उपसमितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आता सुरू झाल्याचं समजतंय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळतेय। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनाच्या अनुषंगानं अनेक महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत। हायकोर्टानं जरांगेंना मुंबईत आंदोलन करायला स्पष्ट मनाई केलेली आहे। नवी मुंबईत खारघरमध्ये किंवा अन्यत्र हे आंदोलन केलं जाऊ शकतं असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। तर तिकडे मंत्रालयात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। बैठक होणार आहे त्यांची महत्त्वाची असं समजतंय। तर इकडे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंत्रालयात सुरू झाल्याची माहिती मिळतेय। हायकोर्टानं आता हा जो एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातला, त्या अनुषंगानं मनोज जरांगेंची नेमकी काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मनोज जरांगे सध्या माध्यमांशी संवाद साधतायत। आपल्याला याच संदर्भात त्याची प्रतिक्रिया जशी मिळेल तशी लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसमोर आपण ती निश्चितपणे दाखवू। मनोज जरांगे सध्या माध्यमांशी संवाद साधतायत। न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देईल असा आशावाद मनोज जरांगेंनी व्यक्त केलेला आहे। आझाद मैदानात परवानगी देण्यास काय अडथळा आहे असा सवाल देखील जरांगेंनी आता उपस्थित केल्याचं समजतंय। मनोज जरांगे यांची नेमकी पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं होतं आणि याच अनुषंगानं ते सध्या माध्यमांशी बोलतायत। न्यायदेवता आम्हाला 100% न्याय देईल असा आशावाद मनोज जरांगेंनी यावेळेला व्यक्त केलेला आहे। आझाद मैदानामध्ये आम्हाला आंदोलनाला परवानगी द्यायला अडचण काय असा सवाल देखील मनोज जरांगेंनी विचारलाय। आम्ही मुंबईमध्ये 100% जाणार म्हणजे जाणारच असं सुद्धा मनोज जरांगे म्हणतायत। त्यामुळे आता काय नेमकं या संदर्भात होतंय पुढे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे हायकोर्टानं मनाई आदेश जारी केले तर मनोज जरांगे सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवल्याचं समजतंय। हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा जरांगे मुंबईमध्ये जाण्यावर ठामच असल्याचं समजतंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चेतन, मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू झाल्याचं एकीकडे समजतंय। पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त मंत्रालयात दाखल झाल्याचं समजतंय। हायकोर्टाचे निर्देश येत आहेत जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात। खूप साऱ्या घडामोडी घडतायत। चेतन, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? निश्चितच अजिंक्य, आता थोड्या वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळाची उपसमिती घेतलेली होती, या संदर्भातील बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। विशेष करून ज्यावेळी जरांगे पाटील मुंबईवरती कूच करायचा इशारा दिला होता आणि दुसरीकडे हायकोर्टाने त्यांना मुंबईमध्ये आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे नवी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये मराठा समाजाची जी उपसमिती आहे ती कुठलं आश्वासनं घेऊन जाऊ शकतं, मराठा समाजासाठी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती या आंदोलनादरम्यान द्यावी लागणार आहे। त्यामुळे त्याची संपूर्ण माहिती घेण्याचं काम आहे या बैठकीत केलं जाईल आणि याशिवाय आणखी कुठली नवीन घोषणा किंवा निर्णय या उपसमितीच्या बैठकीत होतोय का याकडे लक्ष असेल। अजिंक्य, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।